श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते। आज आपण या व्हिडिओमध्ये शिवपुराणात सांगितलेले सोमवती अमावस्येचे अत्यंत महत्त्वाचे 36 तोडगे पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। शिवपुराणानुसार सोमवती अमावस्येला शिवलिंगाला पंचमुखी कणकीचा दिवा लावावा, 5 काळी मिरी टाकावे, दह्याने अभिषेक करून बेलपत्र अर्पण करावे। सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतात। सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करून वस्त्रदान केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि आशीर्वादही देतात। दुसरा, सोमवती अमावस्येला स्नानानंतर काळे तीळ दान करावे, तसेच ग्रहांच्या शांतीसाठी 7 धान्य दान करावे। तिसरा, सोमवती अमावस्येला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्ही चंद्राशी संबंधित वस्तू जसे दूध, तांदूळ, चांदी, पांढरे वस्त्र इत्यादी दान करू शकता। चौथं, सोमवती अमावस्येला कावळ्याला दही भात खाऊ घालावा, त्यामुळे देखील पितरांचा आशीर्वाद प्राप्त करता येतो। पाचवं, सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा। सहावं, अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खायला द्यावी। अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ राहू ग्रह शांत होतो। सातवा, हा दिवस दानधर्मासाठी शुभ मानला जातो। आठवं, भारताच्या काही भागात लोक या दिवशी उपवास करतात। नववं, या दिवशी लोक विविध प्रकारचे धार्मिक विधीही करतात। 10वा, या दिवशी गंगा स्नान करणे शुभ मानले जाते। 11वा, या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करा आणि त्याच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा घाला। 12वा, या तिथीला पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने अर्पण करा। 13वा, महादेवाला अभिषेक करा। 14, सूर्याला अर्घ्य अर्पण करा। 15, या तिथीला गाईला चारा खाऊ घाला। 16वा, सोमवती अमावस्येला जवळपासच्या झाडावर बसलेल्या कावळ्यांना व तळावरील मासोळ्यांना तांदूळ व तुपाचे तयार लाडू खाऊ घालावे, याने पितृदोष दूर होतो। 17वा, पितृदोष शांतीसाठी अमावस्येच्या व्यतिरिक्त दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। 18वा, सोमवती अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी दक्षिण दिशेला धुनी लावावी व खीर अर्पित करावी। 19वा, सोमवती अमावस्येला एका ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा किंवा वस्त्रदान केल्याने पितृदोष दूर होतो। 20वा, सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान, श्राद्ध, तर्पण, पिंडदान करावे, त्यामुळे पितृदोष दूर होऊन जीवनात येणाऱ्या अडचणी, धनहानी, कष्ट, आजारपण, विवाहातील अडथळे, संतती अडथळे इत्यादी दूर होतात। सोमवार देखील सोमवती अमावस्या दिवशीच येत असल्याने या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा विधीपूर्वक करा। 21वा, सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत। त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गुळ मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे। यानंतर तुळशी मातेची पूजा करावी, त्यांना पाण्याने सिंचन करा आणि तुपाचा दिवा लावा। त्यानंतर माता तुळशीची 108 वेळा प्रदक्षिणा करा। या उपायाने घरातील गरिबी दूर होते आणि धनधान्य प्राप्त होते। 22वा, सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जानवे अर्पित करावं। प्रभू विष्णूंच्या नावानं एक जानव आणखी पिंपळाला अर्पित करून
प्रार्थना करावी. नंतर 108 वेळा प्रदक्षिणा घालाव्या. पिंपळाला गोडाचा नैवेद्य दाखवावा. प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. नंतर कळत न कळत आपल्याकडून घडलेल्या चुकांची क्षमा मागावी. 23वा सोमवती अमावस्येला सकाळी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ लिंबू ठेवा. हे लिंबू सोमवती अमावस्येच्या रात्री डोक्यावरून 7 वेळा काढा. नंतर त्याचे 4 भाग करा आणि चौरस्त्यावर 4 दिशेने फेकून द्या. असे केल्याने लवकरच नोकरीत ऑफर मिळू शकते असा लोकांचा समज आहे. 24वा सोमवती अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा. त्या दिव्यात लाल रंगाचा धागा लावा आणि त्यात केशर टाका. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्यांच्या कृपेने माणसाला धनसमृद्धी मिळते. सोमवती अमावस्येच्या दिवशी गव्हाच्या पिठात थोडी साखर मिसळावी. नंतर काळ्या मुंग्यांना खायला द्या. असे केल्याने पुण्य प्राप्त होते, दुःख नाहीसे होते आणि दुःखापासून मुक्तीही मिळते. 25वा सोमवती अमावस्येला स्नान करून भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करा. 108 फळे ठेवा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाची 108 वेळा प्रदक्षिणा करा. सुरुवातीला 8 परिक्रमेमध्ये कच्चे सूत 8 वेळा गुंडाळा आणि पिंपळाच्या झाडाला बांधा. पूजेनंतर गरीब ब्राह्मणांना 108 फळे वाटप करा. विष्णूच्या कृपेने दारिद्र्य दूर होईल आणि घर धनधान्याने भरले जाईल. 26वा ज्योतिषशास्त्रात सांगितल्यानुसार मृत पूर्वजांची नाराजी अशुभ मानली जाते. त्यामुळे घरात पितृदोष येतो. त्याच्या अशांततेमुळे आयुष्य विस्कळीत होते. कोणत्या कामात यश मिळत नाही. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक ताणतणावही वाढतो. घरातील सुख शांतता हरवते असं मानलं जातं. यासाठी सोमवती अमावस्येला करावयाचे काही उपाय सांगण्यात आलेले आहेत. तेही आपण जाणून घेऊया. 27वा कालसर्पदोष. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत कालसर्पदोष असतो त्यांनी भगवान शंकराची पूजा करावी. भगवान शंकराच्या पूजेसोबत रुद्राभिषेकही करावा. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि कालसर्पदोषांचा अशुभ प्रभावही कमी होतो. 28वा वारंवार पिंपळ उगवणे. वास्तू आणि हिंदू धार्मिक शास्त्रानुसार घरात किंवा गच्चीवर पिंपळाचे झाड उगवणे अशुभ मानले जाते. घरामध्ये पिंपळाचे झाड वारंवार उगवत असेल तर ते पितृदोषाचे लक्षण मानले जाते. यासाठी उपाय म्हणून सोमवारी पिंपळाचे झाड मुळासहित उपटून नदीत फेकून द्यावे. 29वा सोमवती अमावस्येला गरिबांना दान करा. शक्य असेल तर गरीब मुलांना पांढरे कपडे दान करा. असं केल्याने मृत पितर तृप्त होतात. परिणामी पितृदोषांपासून मुक्तीही मिळते. 30वा अतिविचार करणं. अतिविचार करणे कधीही चांगली गोष्ट नाही. पण जर आपण फसलो आहोत, अडकून पडलो आहोत, प्रगती खुंटत आहे असं वाटत असेल तर हा पितृदोषाचा परिणाम असू शकतो. अशी स्थिती चंद्राच्या क्षीणतेमुळे देखील निर्माण होत असते. नियमित दिनचर्या नीट न पाळल्यास कुंडलीत चंद्र दूषित होतो. अशा वेळी शिवलिंगावर नित्य जल अर्पण करा. 31वा सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गुळ मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य करावे. त्यानंतर तुळशी मातेची पूजा करावी. त्यांना पाण्याने सिंचन करा आणि तुपाचा दिवा लावा. त्यानंतर माता तुळशीची 108 वेळा प्रदक्षिणा करा. या उपायाने घरातील गरिबी दूर होते आणि धनधान्य प्राप्त होते. 32वा सोमवती अमावस्येला सकाळी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ लिंबू ठेवा. हे लिंबू सोमवती अमावस्येच्या रात्री डोक्यावरून 7 वेळा काढा. नंतर त्याचे 4 भाग करा आणि चौरस्त्यावर ते फेकून द्या. असे केल्याने लवकरच नोकरीत ऑफर मिळू शकते असा लोकांचा समज आहे. तर याप्रमाणे आज आपण सोमवती अमावस्ये दिवशी
कोणते अत्यंत 36 तोडगे करायचे हे जाणून घेतलेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर चला मग भेटू असाच पुढील एखादा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त।